मराठी साहित्य संमेलनात माय मराठीचा अवमान नावाच्या पाट्या चक्क इंग्रजीत। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटामध्ये देशाची राजधानी दिल्लीमध्ये झालं। अगदी उद्घाटनापर्यंत भाषणात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमधून सुरुवात केली। मात्र आयोजक कदाचित हे मराठी साहित्य संमेलन आहे हे विसरले की काय अशी शंका आली। देशाच्या राजधानीत मराठीवर प्रेम करणारी मंडळी मराठी भाषेसाठी मराठीवरील त्यांच्या प्रेमासाठी एकत्र आली असतानाच व्यासपीठावरील पाहुण्यांच्या नावाच्या पाट्या मात्र चक्क इंग्रजीमध्ये होत्या। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी ABMSS असे नामकरण देखील करून टाकले। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठमोळ्या वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला खरा, पण इंग्रजीचा पगडा अजूनही आपल्यावर कायम असल्याचे या संमेलनामधून दिसून आले। एक तर उद्घाटन बंद सभागृहामध्ये करण्यात आलं, जे आजवरच्या साहित्य संमेलनामध्ये कदाचित पहिल्यांदा झालं असावं। पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव एकदाचे तेही मान्य केलं, पण मग मान्यवर आमंत्रितांच्या नावांच्या पाट्यांचं काय? संमेलन मराठी भाषेतील साहित्याचे आणि व्यासपीठावरील आमंत्रितांच्या नावाच्या पाट्या चक्क इंग्रजीमध्ये लिहिलेल्या होत्या। त्यातही कहर म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संक्षिप्त स्वरूप चक्क ABMSS असं करण्यात आलं। त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातच माय मराठीचे आयोजकांनी केलेली ही अवस्था पाहून माय मराठीवरील त्यांच्या प्रेमावर शंका उपस्थित करणारे होते। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातच इंग्रजी भाषेमध्ये सन्माननीय आमंत्रितांच्या नावाच्या पाट्या या मराठीमधून नाही तर इंग्रजीमध्ये लिहून माय मराठीचा सन्मान नाही तर अवमान करण्यात आला। या प्रकारामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये माय मराठीचा सन्मान असायला नको का असा प्रश्न माय मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी उपस्थित केला। जिथे सतत जीव धोक्यात असतो अशा काश्मीरमध्ये राहणारी शमीमा अख्तर ही काश्मीरी मुलगी अस्खलित मराठीमधून पसायदान सादर करते, तेव्हा उर अगदी अभिमानाने भरून येतो। पण त्याच साहित्य संमेलनामध्ये मान्यवरांपासून तर निमंत्रितांपर्यंत अशा सगळ्यांच्या नावाच्या पाट्या मात्र इंग्रजीमधून असतात। या संमेलनात येणारे रसिक श्रोता पाहुणा मराठीचा जाणकार नक्कीच आहे। नावाच्या पाट्या मराठीमधून लिहिल्या तर कळणार नाही इतका तो अमराठी नक्कीच नाही। मात्र आयोजकांना कदाचित माय मराठीवर विश्वास नाही आणि म्हणूनच मराठमोळ्या वातावरणामध्ये त्यांनी इंग्रजीचे लेबल चिटकवलेच। अशा तीव्र प्रतिक्रिया मराठी मनांमधून व्यक्त होत आहेत। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो।